2 दिवसापूर्वी छाटलेल्या प्लॉटला आज पेस्ट लावायचं काम चालू आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2 दिवसा अगोदर छाटलेल्या प्लॉटला आज पेस्ट लावायचं काम चालू आहे. तर 2 दिवसांना आपण पेस्ट का लावाली हे सांगण्यासाठी मागचा व्हिडिओ केला होता. त्यामधून तुम्हाला समजलं असेल की 2 दिवसांना आपण पेस्ट का लावाली. तर अजून 12-13 दिवसांनी प्लॉट फुटणार आहे आणि प्लॉट फुटताना कशा पद्धतीने फुटणार आहे आणि माल कशा पद्धतीने पडला आहे हे सांगण्यासाठी एक पुढचा व्हिडिओ करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल अजून कोणी फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या. सर्वसाधारणपणे या द्राक्ष बागेचा विचार केला तर या द्राक्ष बागेच्या काड्या आपण सरळ राखल्या त्या आणि प्रत्येक झाडावर द्राक्ष काडी 15 ते 20च राखल्या, त्याच्यापेक्षा जास्त काडी राखल्या नाही. आणि काडी छाटताना सुद्धा म्हणजे मापातच 7 ते 8 डोळ होईल या पद्धतीने छाटून घेतल्या. आपल्या द्राक्ष बागेत काडीचं नियोजन कसं असावं याचा आदर्श नमुना या बागेत दिसून येते. आता अशा काडी राखल्यामुळं आपली द्राक्ष बाग कशा पद्धतीने फुटणार आहे हे तुम्हाला 12-13 दिवसांनी नक्कीच लक्षात येणार आहे. आता इथून पुढे बऱ्यापैकी द्राक्ष छाटणीचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे आपल्या द्राक्ष बागेचं नियोजन करताना आपली काडी कशा पद्धतीने ठेवावी, किती डोळे ठेवावेत आणि आपल्या द्राक्ष बागेचं नियोजन योग्य असेल तर काडी कशा पद्धतीने फुटत्या यासाठी हा व्हिडिओ नक्की फायद्याचा ठरणार आहे. अशा पद्धतीने काडीचं नियोजन केल्याचा एक फायदा होतोय की जे आपण औषध मारणार आहे त्या औषधाचं कव्हरेज चांगलं भेटतंय आणि त्याच्यामुळे आपल्या द्राक्ष बागेत रोग नियंत्रण करण्यास आणि कुजीपासून द्राक्षाचं संरक्षण करण्यास आणि त्याचबरोबर आपल्या द्राक्षाची क्वालिटी उत्तम होण्यास खूप मदत होते. तर तुमच्या द्राक्ष बागेच्या काडीचं नियोजन करताना अशा पद्धतीने करा आणि अशा पद्धतीनेच छाटणी घ्या. धन्यवाद.